नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एक अशी ग्रामपंचायत. इथे आहे एक असं गाव ज्याचं नाव घेताच डोळ्यांसमोर येतो तो इतिहास, संस्कृती आणि विकासाचा संगम. होय, हीच ती ग्रामपंचायत म्हणजेच ग्रामपंचायत मलठण. इसवी सन 1937 मध्ये स्थापन झालेली ही ती ग्रामपंचायत पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात वसलेली ग्रामपंचायत मलठण आज विकासाच्या वाटेवर आपला ठसा उमटवत आहे. मलठण या ग्रामपंचायती अंतर्गत मलठण, शिंदेवाडी, लाखेवाडी आणि थोरातवाडी या वाड्यांचा समावेश असलेली ही ग्रामपंचायत 8 ते 8.5 हजार लोकसंख्येचं सशक्त कुटुंब आहे. या भूमीचा इतिहास अत्यंत वैभवशाली आहे. इथे 1600 शतकातील धैर्यशील राजे फत्तेसिंह राजे पवार यांच्या वाड्याने या भूमीला गौरव दिला आहे. श्री मल्लिकार्जुन हे पांडवकालीन शिवमंदिर आहे. तसेच येथे श्री भैरवनाथाचे मंदिर देखील आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, श्री हनुमान मंदिर, श्री राम मंदिर, श्री खंडोबा मंदिर ही सर्व देवस्थाने आजही मलठणची धार्मिक स्थळे म्हणून ओळखली जातात. मलठण या ग्रामपंचायती अंतर्गत महाशिवरात्री, चैत्रातील भैरवनाथाची यात्रा, आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी, अखंड हरिनाम सप्ताह, नवरात्रोत्सव, हनुमान जयंती, श्री रामनवमी, मे महिन्यातील उरूस, बैलगाड्यांच्या शर्यत व कुस्त्यांचा आखाडा ही सांस्कृतिक वारशाची साक्ष देतात. मलठण ग्रामपंचायतीचं प्रमुख साधन म्हणजे शेती. शेतीमध्ये ऊस, डाळिंब, सोयाबीन, मका, कांदा आणि विविध पालेभाज्यांनी मलठणची भूमी संपन्न केली आहे. तसेच कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन यामुळे गावातील अनेक कुटुंबांना स्थैर्य प्राप्त झालं आहे. शेतकऱ्याला त्याच्या पिकाला योग्य हमीभाव मिळावा यासाठी गावात दर मंगळवारी आठवडे बाजार देखील भरविण्यात येतो. गावातील तरुणांना रांजणगाव MIDC मधून मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणाई आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे. ग्रामपंचायतीच्या प्रयत्नातून अनेक शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, DPDC, स्थानिक विकास निधी, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, कृषी कार्ड, आयुष्मान भारत, दिव्यांग कल्याण योजना, यशवंत आवास योजना, रमाई आवास योजना आणि प्रधानमंत्री आवास योजना या सर्व योजनांनी ग्राम विकासाला नवी दिशा मिळाली आहे. गावातील मुख्य रस्ते हे सुसज्ज आणि दर्जेदार पद्धतीने करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे गावातील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण व काँक्रिटीकरण देखील करण्यात आले आहे. वाडी वस्त्यांवरील सभागृहांचे बांधकाम देखील करण्यात आले आहे. रस्त्यालगत हायमास्ट व सौर पथदिवे देखील बसविण्यात आले आहेत. गावाला प्रशस्त असे प्रवेशद्वार देखील उभारण्यात आले आहे. ग्रामपंचायती अंतर्गत घरकुल योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या आहेत. स्मशानभूमी आणि कब्रस्तान सुधारणा देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या आहेत. या सर्व सुविधांमुळे आज मलठणचा चेहरा मोहरा पूर्ण बदलला आहे. टाटा, ITC, लुपिन या कंपनींच्या CSR फंडांच्या माध्यमातून गावासाठी ॲम्ब्युलन्स सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. गावात घरोघरी डस्टबिनचे वाटप देखील करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी ठिबक सिंचनाचे वाटप देखील करण्यात आले आहे. गावामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, बाबासाहेब कवाद निगोज नागरी सहकारी पतसंस्था, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे, ICICI बँक, संपदा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, इंडियन पोस्ट पेमेंट बँक या सर्वांच्या माध्यमातून गावामध्ये वित्तीय सुविधा पुरविण्यात येतात. स्वच्छतेच्या बाबतीतही ग्रामपंचायतीने आदर्श घालून दिला आहे. बंदिस्त गटारे, शोषखड्डे, घंटागाडी, सफाई कर्मचाऱ्यांमार्फत नियमित स्वच्छता आणि प्रत्येक चौकात बसविलेले कचराकुंडी या सर्व उपक्रमांनी मलठण हे स्वच्छ आणि आरोग्यदायी गाव बनले आहे. शिक्षणाच्या क्षेत्रातही मलठण फार अग्रेसर आहे. जिल्हा परिषद शाळा आणि रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून 1ली ते 12वी पर्यंत शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. सर्व शाळा डिजिटल करण्यात आल्या असून मुलांसाठी बोलक्या भिंती
आणि लाठीकाठी प्रशिक्षण यांसारखे उपक्रम राबवले जातात. गावात 9 अंगणवाड्या असून त्या अद्ययावत सुविधांनी सुसज्ज आहेत. आरोग्य सेवेसाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामीण रुग्णालय चालवले जाते. या रुग्णालयात डॉक्टरांकडून मोफत सल्ला देखील दिला जातो. तसेच हे 32 बेडचे सुसज्ज असे रुग्णालय उपलब्ध झाले आहे. येथे ॲम्ब्युलन्सची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्याच्या बाबतीत गावकऱ्यांना आत्मविश्वास लाभला आहे. गावात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वेळोवेळी आरोग्य शिबिरे देखील येथे भरविण्यात येतात. जलजीवन मिशन अंतर्गत गावात 3 मोठ्या पाण्याच्या टाक्या उभारण्यात आल्या आहेत. घरोघरी नळपाणी योजना राबविण्यात आली असून सार्वजनिक विहिरींवर संरक्षण जाळी बसविण्यात आली आहे. जलसंधारणासाठी गावात 11 पाझर तलाव, 6 विहिरी आणि 11 बंधारे बांधण्यात आले आहेत. ओढे आणि कॅनलचे पाणी अडवून भूजल पुनर्भरण करण्यात येते. शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर वाढवण्यात आला आहे. ड्रोनच्या सहाय्याने औषध फवारणी, कुसुम योजनेअंतर्गत सौर ऊर्जेवर चालणारे पंप तसेच बायोगॅसचा वापर या उपक्रमांमुळे शेती अधिक प्रगत होत आहे. पर्यावरण संवर्धनासाठी गावात 25 एकरांवर वड, कडुलिंब, चिंच अशा वृक्षांचे मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले आहे. यामुळे गाव आज हरित मलठण म्हणून ओळखलं जातं. महिला सबलीकरणाच्या क्षेत्रात मलठणने एक नवा आदर्श निर्माण केला आहे. गावात 75 महिला बचत गट कार्यरत आहेत. महिलांना मसाले बनवणे, शिलाई प्रशिक्षण, योग प्रशिक्षण, ड्रायव्हिंग क्लासेस अशा विविध क्षेत्रात संधी दिली गेली आहे. बंधन संस्थेच्या माध्यमातून 150 महिलांना शिलाई मशीनचे वाटपही करण्यात आले आहे. या सर्व प्रयत्नांनी स्वावलंबी मलठणची महिला हा नवीन परिचय घडवला आहे. ग्रामपंचायत मलठण ही पूर्णपणे डिजिटल प्रशासन करणारी ISO सर्टिफाईड पंचायत आहे. सर्व दाखले, जन्म मृत्यू नोंदणी, विवाह नोंदणी अशा सेवा ऑनलाईन केल्या जातात. म्हणजेच आधुनिकतेसोबत गावाचा विकास हातात हात घालून चालत आहे. मलठण ग्रामपंचायतीला मिळालेला तंटामुक्त पुरस्कार आणि पर्यावरण संवर्धनातील उल्लेखनीय कार्य हे गावाच्या आदर्श भूमिकेचे प्रतीक आहे. हे गाव केवळ विकसित नाही तर सहभागी शासनाच्या आदर्शावर चालणारं जागृत समाजाचं प्रतीक आहे. भविष्यातील योजनांकडे पाहिलं तर मलठणनं अनेक महत्त्वाकांक्षी स्वप्न पाहिली आहेत. त्यासाठी महिलांसाठी अस्मिता भवन उभारले जाणार आहे. तरुणांसाठी व्यापारी संकुल आणि व्यायामशाळा देखील उभारण्यात येणार आहे. गावामध्ये शून्य घनकचरा प्रकल्प प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. ग्रामपंचायती अंतर्गत सांडपाणी व्यवस्थापन देखील करण्यात येणार आहे. गावाच्या आठवडे बाजारासाठी मुख्य जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मलठण म्हणजे आत्मविश्वास, संस्कार आणि प्रगती यांचा संगम. इथल्या प्रत्येक नागरिकाने विकासाच्या प्रवासात स्वतःचा हातभार लावला आहे. म्हणूनच मलठण ही केवळ ग्रामपंचायत नाही तर एक विचार आहे. सहभागातून परिवर्तनाचा, विकासाची वाट, मलठणची साथ हीच आहे आपली प्रेरणादायी ग्रामपंचायत म्हणजेच ग्रामपंचायत मलठण. आपल्यालाही आपल्या ग्रामपंचायतीची विकास यात्रा राज्यभर आणि देशभर पोचवायची असल्यास माझी ग्रामपंचायत या उपक्रमाशी आजच संपर्क साधा. धन्यवाद.